कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। मागच्या आठवड्यामध्ये आपण चर्चा केली, पहिल्या अध्यायाचा सारांश आपण पाहिला आणि दुसऱ्या अध्यायातील पहिल्या 10 श्लोकांची चर्चा आपण मागच्या आठवड्यात केली होती. तर पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग किंवा सैन्य निरीक्षण योग, ज्यामध्ये दुर्योधन आणि अर्जुन यांच्याद्वारे दोन्ही बाजूला लढण्यासाठी जे योद्धे आलेले आहेत त्यांचं निरीक्षण केलं गेलं. दुर्योधनाचे काही शब्द आहेत तिथे द्रोणाचार्यांप्रती उच्चारलेले आणि त्याद्वारे दुर्योधनाच्या मनातील भीती आणि त्याच्या मनातील जी अशाश्वती होती युद्ध जिंकण्याबद्दलची तीही प्रकट होते. आणि दुसऱ्या बाजूला अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विनंती करतो की माझाही रथ तुम्ही 2 सैन्यांच्या मध्ये नेऊन स्थापन करा. तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी बनून रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन जातात. तेव्हा सर्व सैन्याला पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांपुढे युद्ध न करण्यासाठीची कारण प्रस्तुत करतो. तर पहिल्या अध्यायामध्ये 4 कारणं अर्जुनाने सांगितलेली आपण मागच्या आठवड्यात चर्चा केली. ती म्हणजे सर्वप्रथम अर्जुनाच्या हृदयामध्ये दया दाटून आली सर्व योद्ध्यांप्रती आणि सर्व वरिष्ठांप्रती, सर्व गुरुजनांप्रती, नातेवाईकांप्रती, ज्यांच्याशी त्याला युद्ध करायचं होतं. दुसरं कारण अर्जुन सांगतो की या युद्धाचा काही लाभ नाही होणार, कारण जरी जिंकलो तरी रक्तरंजित असं ते धन संपत्ती राज्य याचा भोग नाही करू शकणार, कारण ज्यांच्यासाठी युद्ध करतोय तेच लोक जर युद्धात मारले जाणार असतील तर राज्य प्राप्त करून काय फायदा. त्यामुळे जरी मी जिंकलो तरी मला काहीही लाभ होणार नाहीये. हा अर्जुनाचा युक्तिवाद होता दुसरा. तिसरा युक्तिवाद होता अर्जुनाचा की आपल्याला महाभयंकर पाप लागेल. एवढ्या करोडो लोकांची जर हत्या झाली आपल्याकडनं तर खूप महाभयंकर पापाचे आपण भागीदारी बनू. त्यामुळे आपण अशा प्रकारे कार्य नाही केलं पाहिजे. आणि चौथं कारण अर्जुन सांगतो की कुलक्षय होईल, कुलस्त्रिया भ्रष्ट होतील, त्यांचं चारित्र्य नष्ट होईल आणि त्याद्वारे या समाजाचं पतन होईल एका अर्थाने. ही 4 कारणं अर्जुन प्रस्तुत करतो आणि त्यानंतर दुसऱ्या अध्यायाची सुद्धा पहिले 10 श्लोक आपण चर्चा केली होती मागच्या सत्रांमध्ये गुरुवारच्या दिवशी. तेव्हा आपण पाहिलं की 5वं कारण जे आहे ते कन्फ्युजन. अर्जुनाला समजत नाही आता की काय केलं पाहिजे आणि त्या भ्रमामध्ये, संभ्रमामध्ये, त्या मोहामध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णांच्या चरणी शरण ग्रहण करतो. दुसऱ्या अध्यायात 7व्या श्लोकामध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतो की शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम कार्पण्य दोषो अपहत स्वभाव. मी जो कार्पण्य दोष आहे, आपण चर्चा केली होती, कृपण आणि ब्राह्मण हे 2 वर्ग आहेत. जन्माने नाही पण त्यांच्या विचारांनी, त्यांच्या चेतनेच्या स्तरावरती आधारित हे 2 वर्ग शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहेत. जो नित्य आत्म्याच्या अस्तित्वाकडे पाहतो
या जीवनाला, या शरीराला सर्वस्व मानत नाही, त्याला ब्राह्मण म्हटलेले. ब्रह्म जानाति इति ब्राह्मण. पण कृपण जो आहे तो दुर्दैवानं अशाश्वत ह्या जीवनालाच सर्वस्व मानतो, मृत्यू नंतर जन्मापूर्वी काहीच नाहीये असं समजतो आणि आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्याचा जीवनामध्ये प्रयत्न करत नाही, त्याला कृपण म्हटलेलं आहे शास्त्रांमध्ये. तर अर्जुन म्हणतो, मी या कृपणत्वाने भ्रमित झालेलो आहे कृष्ण. कार्पण्य दोष, अपहत स्वभाव, पृच्छामी त्वाम धर्मसम्मूढ चेता. मी धर्मसम्मूढ झालेलो आहे. मला योग्य काय आणि अयोग्य काय हे समजत नाही. या परिस्थितीमध्ये मी काय केलं पाहिजे हे मला समजत नाहीये, ते तुम्ही मला सांगा. त्यामुळे अनेक जण भगवद्गीतेतनं वेगवेगळी तात्पर्य बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. अनेक लोक आहेत जे भगवद्गीतेतून आयुर्वेद शिकवतात, भगवद्गीतेतून वास्तुशास्त्र शिकवतात, भगवद्गीतेतून अनेक अनेक गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतात. भगवद्गीतेत अनेक प्रकारचं ज्ञान दिलेलं आहे, त्यामध्ये वाद नाहीये, पण तो भगवद्गीतेचा मूळ उद्देश नाहीये. भगवद्गीतेचा मूळ उद्देश आहे हे धर्मसम्मूढत्व जे आहे, जे अर्जुनाला समजत नाही की मी जीवनामध्ये काय केलं पाहिजे, या क्षणी मी लढलं पाहिजे की नाही लढलं पाहिजे. मग काही लोक असं सांगतात की भगवद्गीतेत सांगितलेले लढा. भगवद्गीतेचं तात्पर्य आहे लढा. भगवद्गीतेत असंही काही जणांनी सांगितलं दुर्दैवाने की भगवद्गीता अहिंसा शिकवते. त्यामुळे आपण असं नाही केलं पाहिजे की मला जे पाहिजे ते भगवंतांच्या तोंडी घालून भगवद्गीतेचं निमित्त करून माझं मत प्रकट करणं हे आपण दुसऱ्यांना मार्ग भ्रष्ट करत आहोत. हे दुर्दैवानं होत आलेल्या इतिहासामध्ये अनेक चांगले परंपरांमधून शिकवणारे काही भगवद्गीतेचे शिक्षकही आहेत, पण आता ते कमी उरलेले आहेत दुर्दैवाने. आणि अशा प्रकारचे भगवद्गीतेतनं चुकीची तात्पर्य काढणारे लोक खूप पसरलेले आहेत. त्यामुळे भगवद्गीता या सगळ्या गोष्टी शिकवते, पण मुख्य भगवद्गीतेचं तात्पर्य आहे हे धर्मसम्मूढत्व जे अर्जुनाचं होतं की जीवनात काय केलं पाहिजे, मी कुठल्या मार्गावरती जीवन जगलं पाहिजे, माझ्या जीवनाचं ध्येय काय असलं पाहिजे. कारण काही जण म्हणतात अहिंसा सांगितलेली, पण युद्ध केलं भगवद्गीतेनंतर. भगवंतांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली, जर भगवद्गीता अहिंसा शिकवत असेल तर भगवद्गीतेनंतर युद्ध कसं झालं, एवढे करोडो लोक मारले गेले. मग भगवद्गीता जर लढा शिकवत असेल, युद्ध करा असं शिकवत असेल, तर भगवद्गीतेच्या शेवटी अर्जुन काय म्हणतो, हा अर्जुन भ्रमित झाल्यानंतरचा अर्जुनाचा श्लोक आहे, दुसऱ्या अध्यायात 7वा श्लोक, की धर्मसम्मूढ चेता पृच्छामी त्वाम धर्मसम्मूढ. मी विचारतोय आता तुला भगवंता, यत श्रेयस्याम निश्चितम ब्रूहितन मे, माझ्यासाठी काय श्रेयस्कर आहे ते तुम्ही आता मला सांगा. अशा प्रकारे अर्जुन प्रश्न करत आहे. आणि संपूर्ण भगवद्गीता सांगून झाल्यानंतर 18व्या अध्यायात अत्यंत 18व्या अध्यायाच्या शेवटी तुम्हाला एक्झॅक्ट श्लोक मी सांगतो, तुम्ही उघडून पाहू शकता नंतर. मग ते 18वा अध्याय 73वा श्लोक. 18व्या अध्यायातील 73व्या श्लोकामध्ये अर्जुन संपूर्ण भगवद्गीता भगवंतांनी सांगून झाल्यानंतर त्यानंतर भगवंत नाही बोलत. अर्जुन काय म्हणतो, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनम तव. अर्जुन काय सांगतोय भगवंतांना, आय विल फाईट नाही म्हणते अर्जुन. भगवंत अनेक वेळा अर्जुनाला म्हणाले, उत्तिष्ठ युद्धाय विगतज्वर, उठ लढ उठ लढ. पण भगवद्गीतेचा गाभा, भगवद्गीतेचा मूळ उद्देश लढाई करणे किंवा न करणे हा नाहीये. ती परिस्थिती होती, तो एक काय म्हणतात त्याला सेटअप होता. ज्या सेटअप मध्ये अर्जुनाला लढाई करणं का न करणं हा प्रश्न पडला होता. पण तो प्रश्न तसाच प्रश्न आपल्या जीवनात नाहीये प्रत्येकाचा, की लढाई केली पाहिजे की नाही केली पाहिजे. आपण सर्व क्षत्रिय नाही अर्जुनासारखे धनुष्यबाण घेऊन युद्धावर निघालेले नाही. मग अर्जुन काय म्हणतोय उत्तरामध्ये भगवद्गीता ऐकून झाल्यानंतर, नष्टो मोह, माझा मोह नष्ट झालेला आहे, माझा भ्रम नष्ट झालेला आहे. जे धर्मसम्मूढत्व इथं आलेलं आहे अर्जुनाला दुसऱ्या अध्यायात, ते संपूर्णपणे विनाश झाला, त्याचा नष्ट झालं. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा, मला योग्य काय अयोग्य काय, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याची स्मृती प्राप्त झाली. योग्य ज्ञान प्राप्त झालेलं आहे. कसं प्राप्त झालेलं आहे, त्वत्प्रसादान्मयाच्युत, तुमच्या प्रसादामुळे तुमच्या कृपेमुळे मला हे प्राप्त झालेलं आहे. आणि आता काय झालं, ते प्राप्त झाल्यामुळं स्थितोस्मी, आता मी स्थित झालेलो आहे.
आता माझ्या मनात चलबिचल नाहीये, आता माझ्या मनात शंका नाहीये, आता माझ्या मनात धर्मसंमूढत्व नाही की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. स्थितो अस्मी, मी स्थित झालेलो आहे माझ्या बुद्धीमध्ये, माझ्या चेतनेमध्ये. गत संदेह, सर्व संदेह, सर्व संभ्रम मनातील निघून गेलेले आहेत. स्थितोस्मी गत संदेह. आणि पुढचं वाक्य सर्वात महत्वाचं आहे, करिष्ये वचनम तव. आता मी तुम्ही जे सांगाल ते करायला तयार आहे. हे भगवद्गीतेचा परिणाम आहे हा अर्जुनावरती झालेला. जो अर्जुन म्हणत होता की मी मला जे हवंय ते करणार, मला वाटते की ह्या 1 2 3 4 5 कारणांमुळे मला लढायचं नाहीये आणि मी नाही लढणार, असं सांगून अर्जुन शांत झाला पहिल्या अध्यायाच्या शेवटी. पण आता 18व्या अध्यायाच्या शेवटी अर्जुन काय म्हणतोय, मी लढणार नाही. अर्जुन म्हणतोय करिष्ये वचनम तव. आता तुम्ही सांगितलेलं कार्य मी करायला तयार आहे. त्या क्षणी जर भगवान श्रीकृष्ण म्हणले असते युद्ध कॅन्सल, अर्जुन धनुष्यबाण वाइंड अप करून घरी निघून गेला असता. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अर्जुन भगवद्गीता ऐकून लढायला तयार झाला, हे परिस्थितीजन्य झालं, कारण ती भगवंतांची तिथं इच्छा होती. पण भगवद्गीतेतनं आपण काय शिकायचंय, लढा नाही किंवा अहिंसा करा नाही किंवा हे ते हे नाही, करिष्ये वचनम तव. जे उपदेश भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलेले आहेत, इतर शास्त्रांमधनं, पुराणांमधनं, उपदेशांमधनं सांगितलेले जे संदेश, जे दिव्य ज्ञान भगवंतांनी दिलेलं आहे, त्यानुसार जर आपण जीवन जगलो तर अर्जुनाप्रमाणे आपली परिस्थिती होईल. स्थितोस्मी गतसंदेह, नष्टो मोह, स्मृतिर्लब्धा. आपण योग्य चेतनेमध्ये, योग्य भावनेमध्ये, जीवनामध्ये कार्य करू शकू. तर हा भगवद्गीतेचा गाभा आहे. आणि त्या अर्जुनाच्या 5 युक्तिवादांना, ज्याद्वारे तो युद्ध न करण्यासाठी सांगत होता भगवंतांना, त्याचे उत्तर द्यायला भगवंत या दुसऱ्या अध्यायामध्ये सुरुवात करतात. दुसऱ्या अध्यायातील 11व्या श्लोकापासून. मागच्या सत्रामध्ये आपण 10व्या सत्रापर्यंत 10व्या श्लोकापर्यंत चर्चा केली होती. आज आपण दुसऱ्या अध्यायातील 11व्या श्लोकापासून पुढची चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांसाठी मी स्क्रीनवर भगवद्गीता दाखवत आहे. ओके. हरे कृष्ण. तर आज आपला प्रयत्न असेल, कितपत सफल होईल माहित नाही, पण 11 ते 20 हे 20 श्लोक चर्चा करण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. तर पहिलं जे या दुसऱ्या अध्यायाचं थोडक्यात फॉर्मॅट सांगतो की काय चर्चा आहे दुसऱ्या अध्यायामध्ये. तर पहिल्या 10 श्लोकांची चर्चा आपण केली, जिथे अर्जुन 5वं कारण सांगतो की मी आता कन्फ्युज्ड आहे, मी भ्रमित झालेलो आहे, काय करावं मला समजत नाहीये, आणि भगवंतांची शरण पत्करतो. हे पहिल्या 10 श्लोकांमध्ये याची चर्चा आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारे शोक संविग्न झालेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण उपदेश द्यायला सुरुवात करतात या 11व्या श्लोकामध्ये. आणि त्यानंतर श्लोक संख्या 11 ते 30 या 20 श्लोकांमध्ये, ज्याची आज आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत, या 20 श्लोकांमध्ये हे दिलेलं आहे सांख्य योग. त्या पुढच्या 7 श्लोकांमध्ये सकाम कर्मयोगाची चर्चा 31 ते 37, आणि त्यानंतर 38 ते 53 निष्काम कर्मयोग, आणि 54 पासून पुढे स्थितप्रज्ञ ज्याला म्हणतात. जो व्यक्ती हा दिव्य चेतनेमध्ये स्थिर आहे, या भौतिक जगतातील जे द्वंद्व आहे, सुख दुःख मान अपमान, त्यानंतर शीत उष्ण यासारखे द्वंद्व त्याला विचलित करत नाहीत, अशा व्यक्तीची वैशिष्ट्ये अर्जुनाने विचारली भगवंतांना. त्याचं वर्णन भगवंत करत आहेत. तर सर्वप्रथम अर्जुनाचा पहिला युक्तिवाद की मी यांना कसं मारू, हे माझे गुरुजन आहेत, हे माझे नातेवाईक आहेत, हे माझे वरिष्ठ आहेत, भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेचाम च महिक्षिताम, हे सर्वजण माझ्यासमोर आहेत आणि मी त्यांना कसं काय, त्यांच्यावर कसं काय मी हत्यार चालवू शकतो. तेव्हा भगवान श्रीकृष्ण या 20 श्लोकांमध्ये सांख्य योगाची चर्चा करत आहेत. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आत्मा आणि शरीर यांचं पृथकत्व, यांचा फरक, आणि याद्वारे हे न जाणल्यामुळे होणारे जे
भ्रम आहेत, निर्माण होणारे भ्रम, याचं विश्लेषण करतायत भगवंत. सांख्य योग हा शब्द संख्या शब्दापासून आलेला आहे. संख्या, संख्या शब्दांपासून सांख्य योग, म्हणजे सांख्य योगामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. श्रीमद भागवतामध्ये 3ऱ्या स्कंधात एक सांख्य योग आहे. भगवान कपिल देव, कपिल मुनी त्यांच्या आई देवहूती यांना वर्णन करतायत श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंधात. तिथे सुद्धा सांख्य योगाची चर्चा आहे की जे 24 एलिमेंट्स आहेत, 5 इंद्रिय, 5 इंद्रिय विषय, 5 पंचमहाभूत वगैरे वगैरे वगैरे, असे 24, नंतर मन, बुद्धी, अहंकार, आत्मा, अशी संख्येद्वारे मोजून जे जड आणि चेतन घटक आहेत या भौतिक जगतातले, त्यांची संख्येद्वारे चर्चा करून विश्लेषण, थोडस फार टेक्निकल सब्जेक्ट मॅटर येतो, थोडासा फार सरळ सोपा साधा नाहीये, पण तोच विषय इथे भगवंतांनी खूप सोप्या भाषेत सांगितलेला आहे 20 श्लोकांमध्ये, ज्याला सोप्या भाषेत आपण समजू शकतो की ज्या भ्रमामध्ये संपूर्ण जग जीवन जगत आहे की मी हे हाडामासानी बनलेलं शरीर आहे, मलमूत्रांनी भरलेली ही जी बॅग आहे ते माझं अस्तित्व आहे किंवा ती माझी ओळख आहे, ही जी चुकीची भ्रमित संकल्पना, ज्यामध्ये संपूर्ण जग, जवळपास 99.99% मनुष्य, प्राणी, पक्षी, कीटक, सर्वजण जे जीव आहेत त्या भ्रमामध्ये जीवन जगत आहेत की मी हे शरीर आहे. मागच्या आठवड्यात आपण चर्चा केली. आपण म्हणतो ए सायकल बाजू हो, याचा अर्थ आपण सायकलला नाही सांगत आहे, आपण सायकल मध्ये बसलेल्या व्यक्तीला सांगतोय किंवा गाडीमध्ये बसलेल्या व्यक्तीला सांगतोय. त्याचप्रमाणे आपण हे चालक आहोत आणि आपलं शरीर हे एक गाडी आहे किंवा यंत्र आहे. यंत्रारूढा आणि माया या भगवद्गीतेत म्हटलेलं आहे. तर तो जो भ्रम आहे की स्वतःला शरीर समजणे, आणि ज्याद्वारे दुःखाचं मूळ जिथं चालू होतं अज्ञानामध्ये, त्याची चर्चा भगवंत इथं करत आहे 10 श्लोकांमध्ये. तर यातले काही महत्वाचे श्लोक आपण म्हणणार आहोत एकत्र, कारण हा आपला सारांश चालू आहे 2ऱ्या अध्यायाचा. आणि बाकीचे श्लोक मी एकटा म्हणेन. जे काही महत्वाचे ते आपण सर्वजण एकत्र त्यांचं उच्चारण करूया. बाकी श्लोक मी म्हणेन आणि त्याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. श्लोक 11 सर्वजण माया पाठीमागे म्हणा. श्री भगवान उवाच अशोच्यानन्वशोचस्त्वम् प्रज्ञावादांश्च भाषसे गतासु न गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अशोचान अन्वशोचस्त्वम, जे शोक करण्यास योग्य नाही त्याबद्दल तू शोक करतोयस अर्जुन. आणि प्रज्ञावादांश भाससे, आणि असं बोलतोय जसं की एखादा फार मोठा पंडित चर्चा करत आहे, एखाद्या मोठ्या पंडिताप्रमाणे चर्चा करतोयस, पण क्षुल्लक गोष्टीसाठी शोक करतोयस. काही व्यक्तींची शरीर नष्ट होणार आहेत त्याच्यासाठी तू शोक करतोयस अर्जुन. गतासून अगतासूंश्च न अनुशोचंती पंडिता, जे खरे पंडित आहेत ते असून, असून म्हणजे प्राण, ज्यांचा प्राण गेलेला आहे किंवा ज्यांचा प्राण आहे, या दोघांसाठीही हे शोक करत नाहीत. म्हणजे पंडित हे शरीराकडे पाहत नाहीत, तर जे चेतन, जी व्यक्ती आहे, जी शरीर चालवत आहे किंवा शरीरामध्ये सध्या राहत आहे, त्या व्यक्तीकडे पाहतात पंडित. जे ज्ञानीजन आहेत ते जीवितांबद्दल तसेच मृतांबद्दलही शोक करत नाहीत. कारण आत्मा हा चेतन आहे, आपण आध्यात्मिक व्यक्तिमत्व आहोत, आणि शरीर हे नेहमी जड आहे, शरीर हे मृतच आहे. आत्मा असल्यामुळे शरीराला चैतन्य प्राप्त झालेलं आहे. शरीर हालतंय, डुलतंय, बोलतंय. ज्या क्षणी या शरीरातनं व्यक्ती निघून जाईल, जेव्हा व्यक्ती मरतो, तेव्हा आपण काय म्हणतो, अरे चांगला होता हा व्यक्ती, निघून गेला. पण कोण गेला? शरीर तर तिथंच आहे, शरीर तिथेच पडलेलं आहे. गेला कोण निघून? तर तो जो शरीरामध्ये राहणारा व्यक्ती होता, ज्याला भगवंत शरीरिन असं म्हणतात. शरीरामध्ये राहणारा शरीरिन किंवा देहामध्ये राहणारा देही. देही नित्यम अवध्योयम, पुढच्या याच 2ऱ्या अध्यायातच येईल हा श्लोक. देहे सर्वस्य भारत, हा जो देही आहे, या देहामध्ये राहणारा तो व्यक्ती निघून गेलेला आहे. शरीर तिथंच आहे. आणि
जे आधुनिक विज्ञान आहे, मॉडर्न सायन्स, आम्ही सायन्स स्ट्रीम मधून शिकलेलं, इंजिनिअरिंग केलेली आहे, सायन्स मध्ये अनेक प्रयोग केलेले आहेत, भरपूर साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत, ऍस्ट्रॉनॉमी ऍस्ट्रोफिजिक्स मध्ये भरपूर कार्य केलेलं. पण आपण जर पाहिलं तर जे आधुनिक विज्ञान किंवा वैज्ञानिक आहेत, ते सर्वजण ज्याद्वारे शोध करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या सर्व भौतिक स्तरावरच्या गोष्टी आहेत. आणि त्याद्वारे चेतना काय आहे, कॉन्शियस, आजकाल सुदैवाने अनेक युनिव्हर्सिटीमध्ये ह्या गोष्टीवरती विचार करायला सुरुवात केली त्यांनी, की व्हॉट इज कॉन्शियसनेस, चेतना काय आहे, शरीराला चेतना कशी प्राप्त होते, आणि जेव्हा व्यक्ती मृत्यू पावतो तेव्हा ती चेतना कुठे निघून जाते, चेतनेचा स्रोत काय आहे. काही नास्तिकतावादी वैज्ञानिक सांगतात, विज्ञानाला विरोध नाहीये, पण जे नास्तिकतावादी वैज्ञानिक आहेत ते सांगतात की चैतन्य किंवा कॉन्शियसनेस जे आहे, चेतना जी आहे, इट्स अ प्रॉडक्ट ऑफ केमिकल्स. ही रसायनांद्वारे निर्माण झालेली आपल्या जीवनामध्ये. आपलं जीवन म्हणजे आपलं शरीर म्हणजे एक रसायनांचा गोळा आहे, आणि त्यातील काही रासायनिक प्रक्रियांमुळे चेतना निर्माण होते आणि मनुष्य विचार करतो आणि सर्व कार्य घडतात वगैरे वगैरे वगैरे. मग तसा असेल तर जेव्हा व्यक्ती मृत पावतो तेव्हा मेलेल्या व्यक्तीला एखादं जर केमिकल मिसिंग असेल किंवा एखादी रिॲक्शन बदलायची असेल तर ती बदला आणि परत त्याला जीवित करा. ते शक्य आहे का? ते शक्य नाही आहे. कारण चेतनेचा स्रोत हा जड पदार्थ नसून चेतनेचा स्रोत हा आध्यात्मिक दिव्य व्यक्ती आहे. आपण ज्या शरीरात राहतो, बऱ्याच वेळा लोक म्हणतात माझा आत्मा. माझा आत्मा नाही, मी आत्मा आहे, मी आध्यात्मिक व्यक्ती आहे आणि मी या भौतिक शरीरामध्ये निवास करत आहे सध्या. हे ज्ञान भगवंतांनी इथं प्रकट केलेलं आहे. त्यामुळे जे पंडित आहेत, जे ज्ञानवान आहेत, ते अशा प्रकारे जे नश्वर शरीर आहे त्याबद्दल शोक करत नाहीत. ते आत्म्याला जाणून घ्यायचा प्रयत्न करतात, आपलं खरं अस्तित्व जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. आणि हे जाणून घेण्यासाठी आपण इथे आलेला आहात, आपण खूप भाग्यवान आहात. कारण आदिशंकराचार्य त्यांच्या गीता नाही, त्यांच्या भजगोविंदम प्रार्थनेत म्हणतात, एक सुंदर त्याच्यामध्ये एक कडवं आहे, त्यामध्ये ते म्हणतात, भगवत गीता किंचिदधीता गंगा जललवकणिका पीता सकृदपि येन मुरारी समर्चा क्रियते तस्य यमेन न चर्चा भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते संप्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति डुक्रुं करणे. शंकराचार्य सांगतायत, भगवत गीता किंचित अधीता, भगवद्गीता किंचित जरी समजण्याचा प्रयत्न केला, फक्त श्लोक म्हणायचे नाही, धीता, धी म्हणजे बुद्धी, भगवद्गीतेचं ज्ञान समजून घ्यायचा प्रयत्न करणे आणि आपल्या जीवनात उतरवायचा प्रयत्न करणे, हे जर आपण केलं, गंगा जल लव कणिका पिता, एवढंच जरी गंगा जल पान केलं एखाद्याने, गीता थोडीशी जरी समजून घेतली, गंगाजल थोडस जरी प्यायलं, आणि सकृदपि येन मुरारी समर्चा, सकृदपि काही क्षणांसाठी सुद्धा एखाद्याने मुरारी भगवान श्रीकृष्णांची चर्चा, त्यांचं नाव, त्यांचं रूप, त्यांचे गुण, त्यांची लीला श्रवण करण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न केला, ज्या दिव्य स्तरावरती आहेत, भौतिक स्तरावरती नाही आहेत, हे जो करेल, क्रियते तस्य यमेन न चर्चा, त्या व्यक्तीची चर्चा यमराज कधीही करणार नाहीत. आणि यमराज ज्यांची चर्चा करतात त्यांना त्यांच्याकडे घेऊन जातात. त्यामुळे यमराज अशा व्यक्तीची चर्चाही करणार नाही. आणि भागवतात त्याचं वर्णन आहे 6व्या स्कंधामध्ये, आजामिलच्या गोष्टीमध्ये. तिथे सांगतात यमराज यमदूतांना की अरे अज्ञानी, यमदूतांना वाटतं यमराजच सर्वश्रेष्ठ आहेत, पण यमराज तर महान वैष्णव आहेत, भगवंतांचे भक्त आहेत, महाजनांपैकी आहेत, 12 महाजनांपैकी. तेव्हा यमराज स्वतः सांगतात, जे त्यांच्या मुखी विष्णू नाम आहे, कृष्ण नाम आहे, ज्यांचं जीवन भक्तिमय, अशा व्यक्तीकडे पाहू नका. आणि पुढे शंकराचार्य सांगतात, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ मते संप्राप्ते सन्निहिते काले.
जेव्हा काळ निकट येईल, जो प्रत्येकाच्या निकट येणार आहे, नाही नाही रक्षती डुक्रुंग करणे, एक म्हातारा व्यक्ती डुक्रुंग करणे, संस्कृत मध्ये पाठ आहे जिथे जे क्रियापद आहेत त्यांना पाठ केलं जातं. हे डुक्रुंग नावाचं एक क्रियापद आहे, जी क्रू करोती कुरुते वगैरे. तर डुक्रुंग करणे त्याचा अर्थ करणे आहे, करणे आहे. अशा प्रकारे तो पाठ करत होता एक वृद्ध व्यक्ती. शंकराचार्यांना दया आली, ते म्हणाले, अरे 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 देवा, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अरे मूढमती, मूर्ख व्यक्ती, हे तथाकथित संस्कृतचं ज्ञान, ग्रामरचं ज्ञान तुला उपयोगी ठरणार नाही. ते संस्कृतचं ज्ञान म्हणतात, ते तरी शास्त्रीय आहे थोडं, पण आजकाल जे शाळा कॉलेजमध्ये ज्ञान शिकवलं जातं ते पूर्णपणे जड आहे. ते शिकणं गरजेचं आहे आपल्या जीवनामध्ये, उपजीविकेसाठी वगैरे, पण फक्त तेच ज्ञान शिकवलं गेलं आणि हे ज्ञान नाही शिकवलं गेलं तर ते ज्ञान अशाश्वत आहे. ते ज्ञान या जगातील गोष्टी प्राप्त करण्यासाठी आहे, पण आपलं अस्तित्व या आयुष्याशी किंवा या शरीराशी सीमित नाही आहे. आपण दिव्य व्यक्ती आहोत, नित्य आहोत. या शरीरा पलीकडे आपलं अस्तित्व आहे. त्यामुळे श्रील प्रभुपाद, हरे कृष्ण संस्थेचे संस्थापक आचार्य, ज्यांनी 17व्या वर्षी संपूर्ण जगभरात जाऊन प्रचार केला गीतेचा, भागवताचा, ते एकदा अमेरिकेमध्ये एका युनिव्हर्सिटीमध्ये एका शिक्षकांशी बोलत होते. तेव्हा ते म्हणाले की तुमच्याकडे सर्व विषयांच्या डिपार्टमेंट्स आहेत, केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, सायकोलॉजी आहे, वगैरे वगैरे वगैरे, खूप सारे डिपार्टमेंट्स आहेत, पण आत्म्याचा अभ्यास करणारं डिपार्टमेंट कुठे आहे? जिथे जड आणि चेतन, कॉन्शियस आणि नॉन कॉन्शियस, लिव्हिंग आणि डेड यांचं ज्ञान देणारं, जे जीवनाचं मनुष्य जीवनाचं ध्येय जे समजून घेणं, हे ज्ञान देणारं डिपार्टमेंट तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये, महाविद्यालयामध्ये कुठे नाहीये. तुम्ही फक्त जड वस्तू किंवा ज्या मृत वस्तू आहेत, ज्या भौतिक जगतातल्या, त्याचंच ज्ञान देत आहे, पण आपल्या खऱ्या अस्तित्वाचं ज्ञान यामध्ये चर्चा याची केलीच जात नाहीये. हे दुर्दैव आहे. पुढच्या श्लोकामध्ये, 12व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, नत्वेवाहं जातु नासं नत्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयम अतः परम. अर्जुन, हे सर्व राजे, तू आणि मी, आपण सर्वजण हे नेहमी अस्तित्वात होतो. किंवा भगवंत असं म्हणतात की आपण अस्तित्वात नव्हतो अशी वेळ नव्हती, आणि आपण अस्तित्वात नाही असणार अशी वेळ कधी येणार नाही. म्हणजे आपण नित्य आहोत. तू नित्य आहेस, मी नित्य आहे, आणि इथे जमा झालेले हे सर्व जे योद्धे आहेत, राजे आहेत, ते सर्व नित्य आहेत. त्यांचं अस्तित्व नित्य आहे. याचाच अर्थ ते जरी मृत्यू पावले तरी ते नष्ट झाले असा त्याचा अर्थ होणार नाही. श्रील प्रभुपाद कठोपनिषदातील एक श्लोकही इथे वर्णन करत आहेत. नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनानाम एको बहुनाम यो विदधाति कामान तमात्मस्थम येनु पश्यन्ति धीरास तेषाम शांती शाश्वती नेतरेषाम. नित्यो नित्यानाम, सर्व जे नित्य आहेत, आपण सर्व जे नित्य आहेत, त्या नित्यानाम नित्य, त्या नित्यांसाठी त्यांची काळजी घेणारा, त्यांची इच्छा पूर्ण करणारा हा एक नित्य आहे. चेतनस चेतनानाम, सर्व चेतन जे जीवात्मे आहेत त्यांचे स्वामी एक चेतन जे परमात्मा आहेत, जे भगवान आहेत. एको बहुनाम, या सर्वांचं विदधाती कामान, त्यांच्या इच्छा पूर्ण करणारा हा एक व्यक्ती आहे. आणि या श्लोकात भगवंत सांगत आहेत की तूही नित्य आहेस, हे सर्व राजेही नित्य आहेत, मीही नित्य आहे, आपण सर्वजण नित्य व्यक्ती आहोत. आपलं अस्तित्व कधीही नष्ट होणार नाही, आणि आपलं अस्तित्व कधीही कुठेही लीन वगैरे होणार नाही. ते प्रभुपाद सांगतात की काही जणांचा गैरसमज असतो की मोक्ष म्हणजे आपण लीन झालो, आपलं अस्तित्व संपलं. नाही. 12व्या श्लोकात भगवंत सांगतात की आपण सर्व नित्य आहोत. आपलं वैयक्तिक अस्तित्व हे नित्य आहे. आध्यात्मिक स्तरावरती सुद्धा जे आध्यात्मिक जगत आहे, ज्याला वैकुंठ म्हटलं जातं, कुंठ म्हणजे त्रास, कष्ट, आणि वैकुंठ म्हणजे कष्टांच्या पलीकडचं जगत, जे या जगतातील जे जड वस्तू आहेत, भूमी रापो अनलो वायू खम, भूमी पृथ्वी, पृथ्वी जल अग्नी आकाश वायू वगैरे, या जड वस्तू किंवा मन बुद्धी अहंकार या सूक्ष्म वस्तू, याची चर्चा होईल पुढे भगवद्गीतेत, ह्यांनी बनलेलं नाहीये. चित्त जगत आहे ते,
सच्चिदानंद ज्याला म्हटलं जातं, सत चित आनंद, नित्य ज्ञानमय आनंदमय, हे आपलं नित्य व्यक्तिरूप अस्तित्व हे नित्य आहे. या शरीरात आपण आहोत तोपर्यंत या शरीराला आपण स्वतः समजतोय किंवा शरीराद्वारे कार्य करतोय, पण हे शरीर जेव्हा आपण सोडू तेव्हा सुद्धा आपण एक व्यक्ती राहणार आहोत आणि आपलं व्यक्तिरूप अस्तित्व आहे. त्यापुढे आपण कुठं जातो याची चर्चा पुढे होईल. तेही भगवंत इथे सांगतायत की ज्याप्रमाणे या जीवनामध्ये सुद्धा शरीर बदलत आहे अर्जुन. असं नाही की मृत्यूनंतरच शरीर बदलतं, नाही. लहानपणी आपण एवढ्या छोट्याशा शरीरामध्ये होतो, जेव्हा आपण जन्म घेतला तेव्हा आपण छोट्याशा शरीरामध्ये होतो. ते शरीर आता पूर्णपणे बदललेलं आहे. मेडिकल सायन्स नुसार सुद्धा दर 7 वर्षांनी आपल्या शरीरातील सर्व पेशी बदलल्या जातात. आपल्या शरीरातील सर्व ज्या सेल्स आहेत, पेशी आहेत, त्या पूर्णपणे बदलल्या जातात. पूर्ण शरीर रिसायकल होतं दर 7 वर्षांनी. म्हणजे 7 वर्षांपूर्वी जे अणुरेणू ज्या पेशी आपल्या शरीरात होत्या त्या आता नाही आहेत, ते निघून गेलेले शरीर. शरीर बदलतंय पण आपली स्वतःची ओळख तीच आहे. मी स्वतःला तीच व्यक्ती म्हणून ओळखतो. त्याचप्रमाणे भगवंत सांगतायत. सर्वजण, खूप महत्वाचा श्लोक आहे 13वा श्लोक, सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर् धीरस्तत्र न मुह्यति. देहिनः अस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा. या देहामध्ये ज्याप्रमाणे कुमार अवस्था, युवन युवक अवस्था आणि जरा म्हणजे म्हातारपण, या शरीरामध्ये सुद्धा ज्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या अवस्थांमधून प्रवास करतो, शरीर बदलतंय, तथा त्याचप्रमाणे देहांतर प्राप्ती, जेव्हा मृत्यू होईल तेव्हा हे शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जायचं. ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती लुना चालवत असतो, जास्त पैसे कमवल्यानंतर तो स्कूटी घेतो, अजून जास्त पैसे कमवले तर ऍक्टिव्हा घेईल, अजून जास्त पैसे कमवले तर कार घेईल, अजून जास्त पैसे असतील तर हेलिकॉप्टर घेईल. व्यक्ती तोच आहे, पण त्याच्या योग्यतेनुसार त्याचं शरीर बदलत चाललेलं आहे. त्याचं जे यंत्र आहे ज्याद्वारे तो या जगामध्ये कार्य करतोय ते बदलत चाललेलं आहे. त्याचप्रमाणे देहांतर प्राप्ती, दुसरा देह प्राप्त झाल्यानंतर धीर तत्र न मुह्यति, जो धीर मनुष्य आहे तो कधीही घाबरून जाणार नाही, मोहित होणार नाही, भ्रमित होणार नाही अशा बदलाद्वारे. हे भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत 13व्या श्लोकामध्ये. 14वा श्लोक. चौदाव्या श्लोकात भगवंत सांगतायत, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यास्तां स्थितिक्षस्व भारत. पण अर्जुन म्हणेल की नाही, मला ठीक आहे, बरोबर आहे, शरीर हे त्यागावं लागेल, त्यानंतर दुसरं शरीर मिळेल, योग्य आहे, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे भगवंता, पण मला आता हे लोक ज्या शरीरामध्ये निवास करत आहेत, भीष्म, द्रोण आदी माझे वरिष्ठ जे आहेत, बंधू आहेत, मला ते त्या शरीराशी आसक्ती आहे. ज्या शरीरात आता ते राहत आहेत त्या शरीराशी मला आसक्ती आहे. तेव्हा भगवंत त्यांना अर्जुनाला सांगतायत की नाही, ताम स्थितिक्षस्व, तुला सहन केलं पाहिजे. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय, जे इंद्रिय आहेत ते जेव्हा इंद्रिय विषयांच्या संपर्कामध्ये येतात, ज्यांना मात्रा म्हणतात, तेव्हा जी इंद्रिय, आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, ती जेव्हा इंद्रिय विषयांच्या संपर्कात येतात, इंद्रिय विषय म्हणजे जिभेसाठी इंद्रिय विषय म्हणजे खाण्याच्या वस्तू, नाकासाठी इंद्रिय विषय म्हणजे ज्यांचा छान सुवास येतो त्या वस्तू, डोळ्यांसाठी जे आपल्याला पाहायला आवडते त्या इंद्रिय विषयाच्या वस्तू. जेव्हा इंद्रिय आणि इंद्रिय विषय एकमेकासोबत येतात, त्यांचा स्पर्श होतो. मात्रा स्पर्श, स्पर्श म्हणजे आता हातासाठी असा स्पर्श आहे, पण डोळ्यांसाठी असं नाही की आता माझ्या समोर कपाट आहे तर मी पाहायला जाऊन डोळा कपाटाला स्पर्श करेन, नाही. जेव्हा माझी नजर कपाटावर पडते तेव्हा स्पर्श झालेला आहे, इंद्रियाचा आणि इंद्रिय वस्तूचा स्पर्श झालेला आहे. कारण ह्याची स्पर्श करण्याची पद्धत वेगळी आहे डोळ्याची, नाकाची स्पर्श करण्याची पद्धत वेगळी आहे. जर माझ्यापासून 10 फुटावर जरी गुलाबाचं झाड असेल तरी माझ्या नाकाद्वारे मी गुलाबाला स्पर्श केलेला आहे, त्याच्या सुगंधाद्वारे. तर जेव्हा अशा प्रकारे इंद्रिय आणि इंद्रिय वस्तू सोबत येतात, त्यांचा स्पर्श होतो, तेव्हा काय होईल भगवंत सांगतायत की काय होईल, तेव्हा द्वंद्व तयार होईल. शीत उष्ण, सुख दुःख,
जिथं शीत आहे तिथं थोड्या वेळानंतर उष्ण येईल. जिथं सुख आहे तिथे दुःख येईल. जिथे मान मिळतोय आता तिथे अपमान होईल. या भौतिक जगताचा हा स्वभाव आहे. त्यामुळे मला आवडतं म्हणून मी असं करतो, हे अज्ञानी व्यक्तीचं वक्तव्य आहे. बरेच लोक आजकाल नवीन मॉडर्न वर्ल्ड मध्ये 21व्या शतकामध्ये नवीन आय डोंट लाईक इट. अरे व्हॉट डू यू मीन आय डोंट लाईक इट? दिस इज राईट अँड दिस इज व्हॉट इज टू बी डन. हे योग्य आहे आणि हे केलं पाहिजे. मला जे आवडतं ते नाही केलं पाहिजे. माझ्यासाठी जे योग्य आहे ते केलं पाहिजे. त्यामुळे शास्त्र आपल्याला हे ज्ञान देतात की आपल्यासाठी काय योग्य आहे. कारण आपली बुद्धी ही सर्वोत्कृष्ट नाहीये. आपली बुद्धी सीमित आहे. आपली इंद्रिय सीमित आहेत. आपला कंट्रोल, आपलं नियंत्रण सीमित आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा लोक अशा प्रकारे विचार करतात आणि असे लोक कधीही जीवनामध्ये तुम्ही पाहाल, जे लोक सक्सेसफुल आहेत भौतिक स्तरावर सुद्धा, त्यांनी कधीच असा विचार नाही केला आय डोंट लाईक इट. मग आध्यात्मिक प्रगतीमध्ये सुद्धा कष्ट करण्याची तयारी पाहिजे, तपस्या करण्याची तयारी पाहिजे, जे माझ्यासाठी योग्य आहे ते करण्याची तयारी पाहिजे. भगवद्गीता आम्हाला नाही आवडत वाचायला, बट आपण त्यामुळे कष्ट सोसणार आहोत. कारण अज्ञान हे कष्टाचं मूळ आहे. जेव्हा आपण अज्ञानात राहू तेव्हा अज्ञानातनं कष्ट निर्माण होईल, त्रास निर्माण होईल. जेव्हा तिथं ज्ञान आहे तिथे कष्टाचा निपात होईल, तिथे दुःखाचा नाश होईल. कारण अज्ञानामध्ये हे दुःख जन्म घेत असतं. त्यामुळे भगवंत सांगतायत, जेव्हा तू या जगात जगत आहेस तेव्हा ह्या ज्या इंद्रिय आणि इंद्रिय भोगाचे जे संपर्क आहेत ते आगम अपायनो अनित्य, ते येतील निघून जातील आणि ते अनित्य आहेत. ताम स्थितिक्षस्व भारत, त्याला सहन कर अर्जुन. या तात्पर्यामध्ये प्रभुपाद खूप सुंदर उदाहरण देतात. प्रभुपाद एका गृहिणीचं उदाहरण देतात. आपल्यापैकी अनेक जण गृहिणी असाल घरामध्ये, तर प्रभुपाद सांगतात की योग्य कर्तव्य पालनासाठी एखाद्याने अनित्य असणाऱ्या सुखदुःखांची उत्पत्ती व विनाश सहन करण्यास शिकलेच पाहिजे. वेद आज्ञेप्रमाणे एखाद्याने माघ म्हणजे जानेवारी फेब्रुवारी महिन्यातही भल्या पहाटे स्नान करणे आवश्यक आहे. त्यावेळी अतिशय थंडी असते, तरी जे धार्मिक तत्वांचे पालन करतात ते अशा वेळी स्नान करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. त्याचप्रमाणे मे जून महिन्यातील कडक उन्हाळ्यातही स्त्री ही स्वयंपाक घरात स्वयंपाक करण्यास मागे पुढे पाहत नाही. पत्नी किंवा आई म्हणत नाही आता आज खूप गरमी आहे, खूप उन्हाळा आहे, मी आज नाही स्वयंपाक करणार. नाही, ती सहन करते. कारण ते कर्तव्य आहे, ते करणं योग्य आहे. प्रतिकूल हवामानातही मनुष्याने आपले कर्तव्य पालन केलेच पाहिजे. त्याचप्रमाणे युद्ध करणे हे क्षत्रियांचे धार्मिक तत्व आहे. आणि जरी एखाद्या क्षत्रियाला आपला मित्र किंवा नातेवाईक यांच्याबरोबर युद्ध करावे लागले तरी त्याने त्याच्या नियत कर्मापासून ढळू नये. ज्ञानस्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी एखाद्याने नियत विधिविधानांचे पालन करणे आवश्यक आहे. कारण केवळ ज्ञान आणि भक्तीद्वारेच मनुष्य मायेच्या तावडीतून स्वतःला मुक्त करू शकतो. अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की कुठल्याही परिस्थितीत तू कर्तव्य केलं पाहिजे आणि या द्वंद्वाला सहन कर. कारण हे भौतिक स्तरावरती, हे शरीरासाठी आहे. आत्म्याला या गोष्टी स्पर्श करू शकत नाहीत. आपण स्वतःला शरीर समजतोय म्हणून आपल्याला या सर्व गोष्टी त्रास देत आहेत. त्याच श्लोकानंतरचा हा श्लोक आहे, त्याला कनेक्टेड आहे. यम हि न व्यथयन्त्येते पुरुषम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पते. या वरील ज्या गोष्टी आहेत, सुख दुःख मान अपमान शीत उष्ण, यम ही न व्यथयन्ते, ते ज्याला विचलित करत नाहीत या गोष्टी, परिस्थितीमध्ये झालेले बदल या भौतिक जगतामधले, समदुःख सुखम धीरम, जो दुःख आणि सुखामध्ये समत्वाने वागतो, सोपं नाही आहे, तो धीर व्यक्ती आहे, तो विवेकी आहे. कारण तो उच्च स्तरावरती पाहतो, जीवनाला फक्त भौतिक स्तरावरती पाहत नाही. आत्मा, आपलं नित्य अस्तित्व, भगवंतांशी आपला असलेला संबंध. कारण आपण फक्त आत्मा जेव्हा आपण समजू की आपण आध्यात्मिक स्तरावरती आहे, तेव्हा आध्यात्मिक स्तरावरती सुद्धा आपलं कर्तव्य आहे, ज्याद्वारे आपण आनंदी राहू शकतो. भगवंत भगवद्गीतेत सांगतात पुढे की ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातना, मम एव अंशो, हे सर्व माझे अंश आहेत, माझे पुत्र आहेत. ज्याप्रमाणे माशासाठी पाणी आहे, माशाला पाण्यातनं बाहेर काढून तुम्ही काहीही द्या, खूप धनसंपत्ती द्या, लेटेस्ट स्मार्टफोन द्या,
किंवा मोठा टीव्ही आणून द्या घरामध्ये आपण जो लावतो तो, किंवा काहीही द्या, खूप सारा पंचपक्वान्न द्या खाण्यासाठी, काही द्या त्या माशाला, तो मासा सुखी नाही होणार, त्या माशाला पाण्यात जायचंय. त्याचप्रमाणे आपण भगवंतांचे अंश, आपली खरी स्वरूप, खरी अवस्था हे भगवंतांचे दास आहोत. आपण भगवंतांवरती प्रेम करणे, त्यांची सेवा करणे आपलं खरं स्वरूप आहे. आत्म्याच्या स्तरावरती हे स्वरूप जागृत होईल आणि भगवंतांशी आपला दिव्य संबंध प्रस्थापित होईल. तो नित्य आहे. या जगातील संबंध अनित्य आहेत. त्यामुळे या जगातील जे द्वंद्व आहेत हे ज्याला व्यथित करत नाहीत, तो व्यक्ती अमृतत्वाय कल्पते. अमृतत्व, या जगातील अस्तित्व हे मृतत्व आहे, संपणार आहे, पण असा व्यक्ती अमृतत्व प्राप्त करेल, नित्य जीवन प्राप्त करेल. हरे कृष्ण. 8:45. ओके, आपण थोड्या वेगामध्ये पुढचे 5 श्लोक आज पाहूया. 10 मिनिटं लागतील. 16, 17, 18, 19, 20 आणि 20व्या श्लोकापाशी आपण थांबू आणि 21 पासून आपण पुढे चर्चा करू उद्या. कारण हा विषय थोडा महत्वाचा आहे, त्यामुळे थोडी जास्त चर्चा झाली. कारण बऱ्याच दुर्दैवाने बरेच लोक म्हणतात ना भारतामध्ये, आत्मा, भगवद्गीता, भगवंत, आम्हाला माहिती आहे. हा एक मोठा रोग आहे भारतामध्ये की आय नो डिझीज ज्याला म्हणतात, मला माहिती आहे, मला सर्व माहिती आहे. पण नुसतं माहिती असून चालणार नाही, त्या स्तरावरती जीवन जगण्याचा प्रयत्न करता आला पाहिजे. भगवद्गीता ही फक्त श्लोक पाठ करणे ह्याच्यासाठी नाही आहे. बरेच लोक म्हणतात मला 12वा अध्याय माहिती, मला 15वा अध्याय माहिती आहे. पण नुसते श्लोक पाठ करून फायदा होईल, पण खूप किंचित फायदा होईल. ती पोपटपंची होईल जोपर्यंत आपण ते श्लोक जगण्याचा प्रयत्न नाही करत आपल्या जीवनामध्ये. आणि ते आपण करण्याचा या सत्रांमध्ये प्रयत्न करणार आहोत. 16व्या श्लोकात भगवंत सांगताय, ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. जे असत आहे, जे नाशवंत आहे, ते चिरकाळ टिकणारं नाहीये. आणि जे अभाव, ज्याच्यामध्ये जे सत आहे, जे नित्य आहे, ते कधीही नष्ट होणार नाही. थोडक्यात भगवंत सांगतात की जे शरीर आहे ते अनित्य आहे, त्याचा नाश होणारच आहे. आणि जे व्यक्ती आहेत खरे, जे शरीरात निवास करत आहेत, त्यांना काही हानी पोचवली जाऊ शकत नाही. उभयोर अपि दृष्टोऽन्तस्त अनयो तत्वदर्शीभिः. जे तत्वदर्शी आहेत त्यांच्याद्वारे या दोन्हींच्या स्वरूपांचा अभ्यास केला जातो आणि त्यांनी असा निष्कर्ष काढलेला आहे की या नश्वर शरीरासाठी शोक केला नाही पाहिजे. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वम इदम ततम. या आत्म्याला, जो शरीराला व्यापून आहे, त्याला अविनाशी समज, त्याचा विनाश होऊ शकत नाही कधीही. आणि विनाशम अव्ययस्य न कश्चित कर्तुमर्हति, त्याचा विनाश कोणीही करू शकणार नाही, हे तू जाणून घे. इथे आत्म्याबद्दलची माहिती दिलेली तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी की आत्मा अतिशय सूक्ष्म आहे. जेव्हा आपण आत्मा म्हणतो तेव्हा आपण आपली चर्चा करत आहोत, आपल्या स्वतःची. आपण आध्यात्मिक जगतातून इथे भौतिक जगतात आलेले चित्त कर्ण आहोत. म्हणजे आपण व्यक्ती आहोत आध्यात्मिक, पण आपण या शरीरामध्ये निवास करत आहोत. आणि या आत्म्याचा आपला आकार किती आहे, किती सूक्ष्म आहे समजून घेण्यासाठी श्वेतश्वेतर उपनिषदामधला हा श्लोक सांगितलेला आहे. यात म्हटलेलं आहे, बालाग्र शतभागस्य शतधा कल्पितस्य च भागो जीवस्य विज्ञेयः स चानंत्याय कल्पते. आपल्या केसाचा जो अग्रभाग आहे, केसाचं जे टिप आहे, टोक आहे, त्याला 100 भागांमध्ये विभाजित करायचं. त्यातला एक भाग घेऊन परत त्याला 100 मध्ये विभाजित करायचं. म्हणजे 10,000वा भाग, 1/10,000th ऑफ टिप ऑफ हेअर, एवढा सूक्ष्म स्वरूप आहे आत्म्याचं. हे आकार दर्शवण्यासाठी नाहीये, आचार्यांनी याच्यावर भाष्य केलेलं आहे की हे सूक्ष्मत्व दर्शवण्यासाठी आहे, की भौतिक गोष्टींद्वारे आपण आत्म्याला समजू शकत नाही. याचं प्रतिपादन दुसऱ्या एका श्लोकामध्ये आहे, केशाग्र शतभागस्य शतांश सादृकाश सादृशात्मकः. त्यानंतर मुंडक उपनिषदामध्ये सुद्धा एका श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे की कशा प्रकारे हृदयामध्ये
हा व्यक्ती देहधारी जीव जो आहे तो हृदयाच्या ठिकाणी निवास करतो, जिथे परमात्माही भगवंत स्वतः त्यांच्या परमात्मा विस्तारामध्ये आपल्या सर्वांच्या सोबत आपल्या हृदयामध्ये आहेत, आपल्या बाजूला आहेत. जिथे आपण निवास करतो त्याच्या बाजूला भगवंत आहेत. आणि हे दोन पक्षी ज्यांचं वर्णन केलेलं आहे उपनिषदांमध्ये, यांना दोघांना पक्षाची उपमा दिलेली आहे. एका फांदीवरती दोन पक्षी, त्याचप्रमाणे प्रत्येक शरीरामध्ये दोन व्यक्ती आहेत. परमात्मा माझ्या शरीरात जो आहे तोच प्रत्येकाच्या शरीरामध्ये विस्तार पावतात भगवंत. हे आपण नाही समजू शकत आपल्या स्तरावरती. आपण ह्याचा अनुभव नाही करत या जगामध्ये की एकच व्यक्ती एकाच वेळी दोन ठिकाणी कशी असू शकते. त्यांच्या पूर्ण शक्तीनिशी ही भगवंतांची शक्ती आहे, दिव्य शक्ती आहे, आपल्या संकल्पनेच्या पलीकडची शक्ती आहे. जसं समजून घेण्यासाठी आपण आता झूम वरती या, मी एके ठिकाणी आहे, आपण वेगवेगळ्या ठिकाणी आहात महाराष्ट्रामध्ये, काही जण बाहेरही आहेत, दुसऱ्या राज्यांमध्ये आहेत. आपण टेक्नॉलॉजीद्वारे एकमेकांशी चर्चा करत आहोत आणि हे शक्य आहे. पण एखाद्या आदिवासी व्यक्तीला जंगलातले आपण सांगितलं की अशा प्रकारे हे पहा, हे नाशिकमध्ये बसलेत, हे पहा हे पुण्यामध्ये आहेत, हे पहा हे मुंबईमध्ये आहेत, हे नागपूरमध्ये आहेत, हे वेगवेगळ्या गावांमध्ये आहेत, तिथनं आपण चर्चा करत आहोत, तर त्याला विश्वास नाही बसणार. कारण त्याने कधीच ह्याचा अनुभव घेतलेला नाही. तो म्हणेल हे सर्व खोटं आहे किंवा हे काहीतरी जादू आहे, अशा प्रकारे त्याला वाटेल. एक छोटस उदाहरण सांगितलं. त्याचप्रमाणे आपण संकल्पना नाही करू शकत भगवंतांची शक्ती काय आहे. आपण खूप क्षुद्र आहोत, खूप नगण्य आहोत. पण जीवात्म्याला वाटत राहतं की मी फार मोठा आहे, आपल्याकडे काही नियंत्रण नाही आहे, आपण खूप क्षुद्र आहोत, आपलं काहीही अस्तित्व खूप खूप नगण्य आहे. तरीही अहंकार जो आहे जीवात्म्याला, मी काहीतरी आहे, माझ्या म्हणण्यानुसार झालं पाहिजे, हे मला आवडतं, हे मला आवडत नाही, वगैरे वगैरे. पण जेव्हा आपण समजून घेऊ की आपण भगवंतांचे अंश आहोत, भगवंतांचे दास आहोत, त्यांच्याशी आपला नित्य संबंध आहे, तेव्हा प्रत्येक जीवात्मा या अहंकाराला दूर सारून जो खरा अहंकार आहे सत्य अहंकार, जो मिथ्या अहंकार आहे तो विसरून सत्य अहंकारामध्ये स्थित होईल. 18व्या श्लोकात पुढचे 3 श्लोक घेऊन आपण थांबू. भगवंत सांगतायत, अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो अप्रमेयस्य तस्माद युद्धस्व भारत. शरीरीन मी म्हणालो होतो मग, अशी शरीरी शब्द वापरतात किंवा देही शब्द वापरतात भगवंत. शरीरी, आपण शरीरी आहोत, आपण शरीर नाही आहोत. तुम्ही पाहाल शिल प्रभुपाद या भगवद्गीतेमध्ये सुद्धा किंवा भागवतामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी प्रत्येक 5-10 पानानंतर तुम्हाला दिसेल की वी आर नॉट दिस बॉडीज, वी आर सोल. आपण हे शरीर नाही, आपण आत्मा आहोत. एखादा व्यक्ती विचार करतो किती वेळा तीच गोष्ट सांगताय, एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, ती सांगण्याची गरज आहे. जी गोष्ट समजत नाही, समजली तरी उमजत नाही, त्याद्वारे वागण्याचा प्रयत्न केला जात नाही व्यक्तीद्वारे, तेव्हा ती गोष्ट रिपीट करावी लागते, वारंवार सांगावी लागते की मी हे शरीर नाही आहे, मी शरीरी आहे, मी कार नाही आहे, मी कारचा ड्रायव्हर आहे. जेव्हा कारला एखादा चेंडू लागतो आणि त्याची काच फुटते, तेव्हा कारच्या मालकाला दुःख होतं, अरे बापरे माझी कार फुटली बहुतेक. का? त्याला इजा झाली का? त्याला इजा नाही झाली, तो सुरक्षित आहे. पण त्याची चेतना त्या कार मध्ये आहे, तो स्वतःला कार समजतो, मी कार आहे. ते योग्य आहे. जेव्हा आपण या जगामध्ये राहतोय तेव्हा शरीराची निगा राखली पाहिजे, शरीराची काळजी घेतली पाहिजे. आपण असं नाही म्हणत की आपण अवधूत बनलं पाहिजे, काही करा, नाही. शरीराची काळजी घेणे, निगा राखणे योग्य आहे, पण मीच शरीर आहे ह्यालाच सर्वस्व समजणे हे अज्ञानाचं लक्षण आहे. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे व्यक्ती स्वतःला कार समजतो, तेव्हा कारला झालेली दुखापत, कारला झालेलं नुकसान व्यक्तीला विचलित करतं, त्याप्रमाणे शरीराला झालेलं नुकसान हे आपल्याला विचलित करेल. पण जर आपण आपल्या चेतनेचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न करू, भगवद्गीतेच्या ज्ञानाने भक्ती मार्गावरती प्रगती करण्याचा प्रयत्न करू, तर आपण ज्ञानामध्ये जीवन जगू आणि या जगातील ज्या अशाश्वत गोष्टी आहेत, जी अनिश्चितता आहे, जे नश्वरत्व आहे या जगाचं, ते आपल्याला विचलित नाही करणार. कारण ह्या जगाचं ते स्वरूप आहे, हे जगच तसं आहे, त्याला आपण बदलू नाही शकत. परिस्थिती बदलता येऊ शकणार नाही, आपण मनस्थिती बदलू शकतो या भगवद्गीतेच्या ज्ञानाद्वारे. आणि तेच भगवंतांकडनं अपेक्षित आहे आपल्या सगळ्यांकडनं, कारण हे आपलं घर नाही आहे.
जीवन हा एक प्रवास आहे. इथे आपल्याला घर बांधून राहायचं नाहीये. ह्या भौतिक जगतामध्ये आपण काही काळासाठी आलेलो आहे. अज्ञानामध्ये जीवन जगत आहोत. पण जे लोक विचार करतात की इथंच मला राहायचंय, या अज्ञानामध्ये जो लोक असतात ते लोक आयुष्यामध्ये नेहमी दुःख, त्रास, कष्ट, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन या गोष्टी अनुभवतात. कारण त्यांना वाटतं की हेच सर्वस्व आहे. मग ते विचार करू लागतात की अरे ह्याच्याकडे एवढा पैसा आहे, माझ्याकडे कमी पैसा आहे. ह्याच्याकडे किती सौंदर्य आहे, माझ्याकडे काही सौंदर्य नाही. हा किती उंच आहे दिसायला, मी एवढा बुटका आहे. या सर्व गोष्टी या तात्पुरत्या आहेत, शरीराच्या स्तरावरती आहेत. त्याला जेव्हा सर्वस्व मानतो व्यक्ती तेव्हा तो दुःखी होतो, कष्टी होतो. पण भगवंत सांगत आहेत की अंतवंत इमे देहा, ही भौतिक शरीर जी आहेत ती सर्व अंतवंत आहेत. त्याचा अंत होणार आहे आज ना उद्या. हे शाश्वत, हे नित्य सत्य आहे. आणि नित्यस्य उक्ता शरीरिण, हा पण जो शरीरी आहे, जो या शरीरात राहणारा व्यक्ती आहे तो नित्य आहे. अनाशिन, ज्याचा नाश केला जाऊ शकत नाही असा आहे. अप्रमेयस्य, अमर्याद आहे, जो भौतिक गोष्टींनी बांधला गेलेला नाहीये. तस्माद युद्धस्व भारत, म्हणून अर्जुन युद्ध कर. 19वा श्लोक भगवंत सांगत आहे, य एनं वेत्ति हंतारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हंती न हन्यते. य एनं वेत्ति हंतारम, जो जाणतो की हा मारणारा आहे, हत्या करणारा आहे. यश्चैनं मन्यते हतम, किंवा जो विचार करतो की हा मारला जाणारा आहे. उभौ तौ न विजानीतो, दोघही अज्ञानात आहेत. न अयम हंती न हन्यते, हा मारतही नाही आणि हा मारलाही जाऊ शकत नाही. त्यामुळे जेव्हा प्राणघातक शस्त्राने दुखापत केली जाते शरीराला, तेव्हा आत्मा मारला जात नाही. तथापि याचा अर्थ असा नाही उलटा घ्यायचा की ही गोष्ट शरीराच्या हत्येला मुळीच उत्तेजना देत नाही. मा हिंस्यात सर्व भूतानी, कोणाचीही हिंसा करू नका हा वैदिक आदेश आहे. तसेच जीवात्मा मारला जात नाही ही समजूत पशु हत्येलाही प्रोत्साहन देत नाही. हा, आत्मा तर जिवंतच आहे, मी फक्त शरीराला मारतोय त्या प्राण्याच्या, मग मी त्याला मारू शकतो नाही. मा हिंस्यात सर्व भूतानी, तुम्ही त्याला जीव नाही दिलेला, तुम्ही त्याला तुम्हाला त्याला मारायचा अधिकार नाही, हे शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे. त्यामुळे कोणाच्याही शरीराची अधिकाराविना हत्या करणे हे निंदनीय आहे. तसेच ते राष्ट्राच्या आणि भगवंतांच्या दंड संहितेनुसार निश्चितच दंडनीय आहे. तरीही अर्जुनाला केवळ लहरी खातर नव्हे तर धर्मतत्वांकरिता हत्या करण्यास नियुक्त करण्यात आले होते. धर्मतत्वांकरिता. एका ठिकाणी प्रभुपाद असे उदाहरण देतात की न्यायाधीश जेव्हा एखाद्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा खून केला असेल किंवा काही दुसरा अपराध केला असेल, त्या व्यक्तीला जेव्हा फाशीची शिक्षा देतो न्यायाधीश, तेव्हा त्या व्यक्तीला मारलं फाशी देऊन म्हणून न्यायाधीशाला शिक्षा नाही केली जात. कारण न्यायाधीश हा न्याय जी दंड संहिता आहे, जे नियम आहेत त्यानुसार कार्य करत आहे. त्याचप्रमाणे जर योग्य असेल, आणि हे योग्य अयोग्य कोण ठरवणार, मी नाही, पुन्हा तेच की ज्यांनी हे विश्व निर्माण केलेलं आहे, ज्यांचे नियम या जगामध्ये कार्य करतात. कारण प्रत्येक जण आपापले नियम बनवू शकतो या जगामध्ये. मग खरं काय, सत्य काय, कसं वागलं पाहिजे. पण प्रत्येक देश आपले नियम बनवतो, प्रत्येक राज्य आपलं नियम बनवेल, प्रत्येक व्यक्ती आपले नियम बनवू शकतो की मला हवं तसं मी वागेन. हो, काही अर्थी काही काही अंशी आपण वागू शकतो, पण त्याच्या पलीकडे आपण नाही वागू शकत. आणि काही अंशी जरी वागलो तरी त्याचे उलटे प्रतिसाद परत येणार आहेत. एवढी ऍक्शन हॅज रिॲक्शन. हा जो नियम आहे तो भगवंतांच्या या सृष्टीमध्येही कार्य करतो. शेवटचा श्लोक घेऊन आपण थांबूया. सर्वजण, खूप महत्वाचा श्लोक आहे, सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. वेगळा छंद आहे थोडा हा. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. न जायते म्रियते वा, हा कधीही जन्म घेत नाही आणि कधीही मरत नाही. हा जेव्हा म्हणतोय आपण, लक्षात ठेवा, जेव्हा आत्म्याबद्दल चर्चा होती तेव्हा ती माझ्याबद्दल होती. मी
जरी भगवंत म्हणत असेल की हा आत्मा, आपण नाही म्हटलं पाहिजे हा आत्मा, भगवंत आपली चर्चा करत आहेत, माझी चर्चा करत आहेत, की न जायते, असं कधी झालं नाही की माझा जन्म झालाय, जन्म शरीराचा झालेला आहे, आत्मा नित्य आहे. आपण या काळमर्यादेमध्ये अडकलेलो आहे, आपली बुद्धी त्याचप्रमाणे विचार करू शकते की एखादा व्यक्ती नाहीये, तो आला आणि तो आता गेला. नाही, पण भगवंत तेच सांगतात की आपण नित्य आहे. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा आपण असं नाही म्हणत की सूर्य जन्मला. नाही, सूर्य जन्मला नाही, तुला दृष्टीगोचर झालाय आता. सूर्य आहे, तुला आत्ता दिसतोय. आणि सूर्य जेव्हा मावळतो पश्चिमेकडे, तेव्हा आपण म्हणतो सूर्य मावळला. सूर्य नष्ट नाही झाला, सूर्य आहे. त्याचप्रमाणे एखादा आत्मा आपल्या घरामध्ये जन्म घेतो, आपण हो हा ह्याचा जन्म झाला, नाही जन्म झाला, तो वेगळ्या शरीर धारण करून तुमच्या परिवारात आलेला आहे. आणि त्यानंतर जेव्हा व्यक्ती एखादा मृत्यू पावतो तेव्हा तो निघून गेलाय तिथनं, फक्त तो नष्ट नाही झालेला, तो पुढे गेलेला आहे, त्याला पुढचं शरीर प्राप्त होईल. त्यामुळे न जायते म्रियते वा, आत्मा कधीही जन्म घेत नाही, मरतही नाही, कदाचित, कधीही नाही. न अयम भूत्वा भविता वा न भूयः, असंही नाही की याची निर्मिती झाली किंवा ह्याची निर्मिती होत आहे किंवा ह्याची निर्मिती होणार आहे. नाही, हा नित्य आहे. अजो, अज, ज म्हणजे जन्म घेणारा, अज म्हणजे ज्याचा जन्म होत नाही त्याला अज म्हटलेलं आहे, कारण नित्य आहे, अस्तित्व आहे. हे नित्य अस्तित्व कसं आहे याची पुढे चर्चा होईल भगवद्गीतेत, पण ते आपण आपल्या बुद्धीने नाही समजू शकत. बुद्धी खूप क्षीण आहे, खूप सीमित आहे. आणि या 2-2.5 किलोच्या आपल्या मेंदूने आपण आध्यात्मिक सत्य नाही समजू शकत. भौतिक सत्यच आपण पूर्ण समजू शकत नाही आपल्या शरीराद्वारे, इंद्रियांद्वारे. तर आध्यात्मिक जे या भौतिक प्रकृतीच्या पलीकडचं सत्य आहे ते आपण आपल्या स्थूल इंद्रियांद्वारे नाही समजू शकत. त्यामुळे हा अज आहे, न जन्मणारा आहे, नित्य आहे, अजो नित्य, शाश्वत आहे, ह्याचा कधीही मृत्यू होणार नाही. पुराणो, हा खूप प्राचीन आहे. ह्याचा अर्थ हा काळाच्या या सीमेच्या पलीकडचा आहे. जे भौतिक जगामध्ये जो काळ आपण अनुभवतो, पास्ट, प्रेझेंट, फ्युचर, त्याच्या पलीकडचं एक अस्तित्व आहे. ह्यामध्ये आपण बांधले गेलेलो आहे. जसं एखादा व्यक्ती नॉव्हेल लिहितो, एखादा कादंबरी लिहितो, कादंबरीकार, त्या कादंबरीमध्ये काही पात्र असतात आणि त्यातलं एखादं पात्र जन्म घेतं, एखादं पात्र मरतं, ती कादंबरी पूर्ण होते. पण त्या कादंबरीच्या जो लेखक आहे, जो कादंबरीकार आहे, तो कादंबरीहून बाहेरचा आहे. त्याचं जीवन त्या कादंबरीच्या बाहेर आहे. त्या कादंबरी मधली जी पात्र आहेत ती हे समजू शकणार नाहीत की ह्याचं जीवन काय आहे. त्यांचं जीवन त्या कादंबरी पुरतच सीमित आहे. त्याचप्रमाणे आपली बुद्धी, आपण या भौतिक जगताशी सीमित झालेली आहे सध्या. जे आवरण आलेलं आहे, आपण खरे शुद्ध आहोत, आत्मा आहोत, भगवंतांचे अंश आहोत, पण जे आवरण चढलेलं आहे त्याद्वारे आपण हे ज्ञान जाणू शकत नाही. आता ते आवरण आपल्याला हटवायचंय. याला आध्यात्मिक प्रगती म्हणतात, की आपल्या खऱ्या स्वरूपामध्ये आपल्याला आपलं भगवंतांशी असलेलं दिव्य नातं आणि आपलं खरं आध्यात्मिक स्तरावरचं अस्तित्व जाणून घ्यायचंय. न हन्यते हन्यमाने शरीरे, हन्यमान जेव्हा शरीराचा विनाश होतो तेव्हा न हन्यते, तेव्हा आत्म्याचा नाश होत नाही. शरीराचा नाश झाला तरी आत्म्याचा नाश होत नाही. अशाच प्रकारचा शोक लक्षात घ्या. भगवद्गीतेला उपनिषदांचा सार म्हटलेला आहे. आदिशंकराचार्यांनी सांगितलेलं आहे गीता महात्म्यामध्ये की सर्व उपनिषदो गावो, सर्व उपनिषद गायीप्रमाणे आणि भगवद्गीते गायीचं दूध आहे असं सांगितलेलं आहे. त्याचा सार आहे. कारण पहा, अशा प्रकारचा श्लोक कठोपनिषदातही आहे. समान श्लोक आहे, फक्त एक शब्द वेगळा आहे. न जायते मृते वा कदाचिन आहे, इथं विपश्चिन आहे. न जायते म्रियते वा विपश्चिन नायम कुतश्चिन बभूव कश्चिन अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. दुसरे दोन पद तर पूर्णपणे समान आहेत. तर हे उपनिषदातलं ज्ञान आहे भगवद्गीतेमध्ये. जरी भगवद्गीता इतिहासामध्ये आहे, महाभारताचा भाग आहे, तरी हे उपनिषदिक ज्ञान आहे, वैदिक ज्ञान आहे, जे भगवद्गीतेमध्ये देण्यात आलेलं आहे भगवंतांद्वारे अर्जुनाला निमित्त करून आपल्यासाठी. हरे कृष्ण. तर 20 श्लोकांची चर्चा
20 पर्यंत आज 11 ते 20 श्लोकांची चर्चा केली आपण. याच्या पुढच्या सत्रामध्ये आपण 21 पासून पुढच्या श्लोकांची चर्चा करण्यास सुरुवात करूया. काही प्रश्न आले होते मागच्या सत्रानंतर. तुम्हाला जी लिंक पाठवली त्यावरती खूप सुंदर प्रश्न आले होते. तर उशीर झालेला आहे माझ्या मते. ठीक आहे, 1 किंवा 2 प्रश्नांची उत्तर आपण पाहू आता आणि त्यानंतर पुढच्या प्रश्नांची उत्तर आपण पुढच्या सत्रामध्ये पाहू. खूप सुंदर प्रश्न आलेले आहेत. 5 मिनिटात आपण 2 प्रश्नांची उत्तर पाहू. ज्यांना उशीर होत असेल ते जाऊ शकतात. ह्याचं रेकॉर्डिंग आपण अपलोड करू, तुम्ही नंतरही ऐकू शकता. उशीर झालेला आहे पण 5 मिनिटात आपण, कारण प्रश्न वाढत जातील नाही तर पायलप होत जातील. एक सुंदर प्रश्न विचारलाय. हे विचारतायत की भगवद्गीता ही धृतराष्ट्रानेही ऐकली. जेव्हा संजय धृतराष्ट्राला सर्व माहिती देत होते युद्धाची, तेव्हा धृतराष्ट्रानेच भगवद्गीता ऐकली. मग धृतराष्ट्राच्या जीवनामध्ये भगवद्गीता ऐकून काही फरक का नाही पडला, असा प्रश्न विचारलेला आहे. तर लक्षात घ्या, भगवद्गीता ही धृतराष्ट्राने ऐकली संजयाने सांगितल्यानंतर, आणि फक्त धृतराष्ट्राने नाही तर रणभूमीवरील प्रत्येकाने अर्जुन आणि भगवंतांमधला संवाद जो आहे, कृष्ण अर्जुन संवाद, तो ऐकलेला आहे पूर्ण. पण फक्त भगवद्गीता ऐकून हृदयामध्ये परिवर्तन घडणार नाही, या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे की धृतराष्ट्रानेही भगवद्गीता ऐकली. पण लक्षात घ्या, भगवद्गीता भगवंतांनी, जे आपण आज चर्चा केली, जिथे भगवंत बोलायला सुरुवात करतात त्याआधी अर्जुनानं काय केलेलं आहे? शरणागती, सरेंडर, धर्मसंमूढ. मी धर्मसंमूढ आहे, तुम्ही मला सांगा काय योग्य काय अयोग्य. धृतराष्ट्राने हे केलेलं नाहीये. धृतराष्ट्र विचार करतोय की मला हवं तसंच घडलं पाहिजे, माझ्या मुलांनी युद्ध केलं पाहिजे, पांडवांना हरवून राज्य स्वतःकडे खेचून आणलं पाहिजे. धृतराष्ट्र त्याची मनस्थिती बदलायला तयार नव्हता. धृतराष्ट्र भगवंतांनी सांगितलेलं दिव्य स्तरावरचं ज्ञान प्राप्त करून, स्वीकार करून, त्याद्वारे जीवनामध्ये अवलंब करण्यास तयार नव्हता. भगवंत म्हणतात भगवद्गीतेमध्ये की ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम्. जे ज्या प्रकारे माझ्या भावनेमध्ये माझ्याकडे येतील त्या भावनेमध्ये मी त्यांच्याशी आदान प्रदान करेन. दुर्योधन सुद्धा, भगवान श्रीकृष्ण साक्षात दुर्योधनासमोर उभे होते, पण दुर्योधन भगवंतांना शरण नाही गेला, त्यांच्या विरोधात उभा होता. धृतराष्ट्र, इतर कौरव, शकुनी, सर्वजण भगवंतांना शत्रू म्हणून पाहत होता धृतराष्ट्र, पण अर्जुनाने भगवंतांना गुरु म्हणून पाहिलं, त्यांचा मित्र म्हणून पाहिलं आणि त्यांना शरणागती पत्करली. त्यामुळे त्यांच्या हृदयामध्ये परिवर्तन झालं भगवद्गीता ऐकून. नंतर धृतराष्ट्राचं परिवर्तन होतं महाभारतामध्ये, भागवतातही त्याचं वर्णन आहे. जेव्हा विदुर, त्यांचा भाऊ, त्याची तीर्थयात्रा करून जेव्हा घरी परत येतो तेव्हा खूप परखड, कडक शब्दामध्ये, कठोर शब्दामध्ये धृतराष्ट्राचं जे जे भ्रम आहे, जो मोह आहे, तो त्याचं निर्दालन विदुरजी करतात. त्यानंतर धृतराष्ट्र आध्यात्मिक प्रगतीसाठी काही पावलं उचलतो. त्याचं वर्णन आहे पुढे महाभारतामध्ये, भागवतामध्ये. अजून एक प्रश्न आहे की प्रत्येक भगवद्गीतेतील अध्यायाचं नाव हे योग का आहे? जसं पहिला अध्याय सैन्य निरीक्षण योग, अर्जुन विषाद योग, दुसरा अध्याय आहे सांख्य योग, किंवा तिसरा अध्याय कर्मयोग आहे, कर्मसन्यास योग आहे, ध्यान योग आहे, भक्ती योग आहे, वगैरे वगैरे, विभूती योग. तर प्रत्येक ठिकाणी योग का नाव दिलेलं आहे? तर लक्षात घ्या, योग शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. योग हा शब्द युज धातूपासून आलेला आहे. युज म्हणजे जोडणे, जोडणे. कुणाला कुणाशी जोडणे? आपल्याला, आत्म्याला परमात्म्याशी, भगवंतांशी संपर्क प्रस्थापित करणे, याला म्हणतात योग, जोडणे. योग म्हणजे फक्त शारीरिक व्यायाम किंवा योगासन, प्राणायाम त्याच्या पुरता मर्यादित नाहीये. त्याला अष्टांग योग म्हटलं जातं. त्याचप्रमाणे कर्मयोग आहे, ज्ञान योग आहे, भक्ती योग आहे, बुद्धी योग आहे. योग याचा शब्द जोडणे. ज्या ठिकाणी बरेच लोक म्हणतात भगवद्गीतेत कर्म योग सांगितले, काही म्हणतात कर्म सांगितलेलं भगवद्गीतेत सांगितलंय, कर्म करा. कर्म करा नाही सांगितलेलं भगवद्गीतेत, कर्म योग करा सांगितलेलं आहे. योग म्हणजे त्याचा भगवंतांशी संबंध असला पाहिजे. तुमच्या कर्माद्वारे भगवंतांशी संबंध प्रस्थापित करा.
ज्ञानाद्वारे भगवंतांशी संबंध प्रस्थापित करा, भक्तीद्वारे भगवंतांशी संबंध प्रस्थापित करा, अष्टांग योगाद्वारे भगवंतांशी संबंध प्रस्थापित करा. पण योग असला पाहिजे. भगवंतांशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न जिथं होईल त्याला योग म्हणतात. आणि हे भगवद्गीतेचं ध्येय आहे की या ना त्या प्रकारे भगवंतांशी संबंध प्रस्थापित करा. त्याशिवाय तुम्ही आनंदी होऊ शकणार नाही. कारण ज्या भौतिक स्तरावरती तुम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न करताय ते नश्वर आहे, शाश्वत आहे, अशाश्वत आहे. पण भगवंतांशी जर संबंध झाला, हा माशाचा पाण्याशी जो संबंध आहे त्याप्रमाणे आपला स्वभाव आहे, तो आपला स्वभाव आहे. एक आध्यात्मिक व्यक्तिमत्व आत्मा म्हणून आपला स्वभाव आहे की आपला भगवंतांशी संबंध आहे आध्यात्मिक स्तरावरती. आणि ते आपल्याला भगवद्गीता शिकवते आहे. म्हणून भगवद्गीतेत प्रत्येक ठिकाणी योग आहे, योग आहे, योग आहे. त्यामुळे भगवद्गीता हा योग शिकवते. जेव्हा आपण म्हणतो योग किंवा योग्य शब्द म्हणतो आपण, जे योग्य योग करण्याजोगं आहे, ते योग्य काय आहे, जे भगवंतांशी आपण जोडू शकतो आपल्या आयुष्यामध्ये, ते शिकण्याचा आपण या भगवद्गीतेतून प्रयत्न केला पाहिजे, ज्याद्वारे आपल्या जीवनामधील सर्व भ्रम, मोह, दुःख, कष्ट नष्ट होऊन आपण आनंदी मार्गावरती जीवन हेही जगू शकतो. जरी जीवन प्रवास असला तरी तो प्रवासही जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसा करता येईल तेही भगवद्गीतेत शिकवण्यात आलेलं आहे. प्रवासाचं ध्येय अंतिम जे आहे, डेस्टिनेशन, ते कसं प्राप्त करायचं तेही शिकवते भगवद्गीता. आणि त्याशिवाय प्रवास सुद्धा किती चांगल्या पद्धतीने करता येईल त्याचं ज्ञान सुद्धा भगवद्गीतेत देण्यात आलेलं आहे. हरे कृष्ण. बराच वेळ झाला आज, तर थोडा सारांश आहे, 3 दिवसात पूर्ण करायचा आहे. त्यामुळे थोडंसं उद्या आपण जास्त वेगाने करू. आज थोडीशी मागच्या आठवड्यातलं कनेक्शन होतं, खूप दिवसानंतर आले, काही जण नवीन आले असतील, तर सर्वांसाठी एक थोडक्यात रिव्हिजन व्हावी म्हणून पहिले 15-20 मिनिटं त्यात गेले. पण आता आज आपण व्यवस्थित चर्चा केली. हा व्हिडिओ युट्यूबवर टाकला जाईल, त्यामुळे इतर जण हे ऐकतील. आणि उद्या आपण थोड्याशा वेगाने पुढचे श्लोक उद्या आणि परवा 2 दिवसात हा अध्याय पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आपल्या सर्वांचे हृदयपूर्वक धन्यवाद. ग्रंथराज श्रीमद भगवद गीता की जय. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. आपले काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये 2 लिंक आहेत. एक झूम मीटिंग जॉईन करायची आहे, त्याच्या खाली दुसरी लिंक आहे प्रश्न विचारण्यासाठी. व्हॉट्सअप ग्रुपवर जर तुम्ही क्लिक केलं तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, खाली प्रश्न विचारण्यासाठी लिंक असं लिहिलेलं आहे तिथे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही प्रश्न विचारू शकता. चॅटबॉक्स मध्ये खूप गर्दी होते म्हणून चॅटबॉक्स बंद ठेवलेला आहे. अनेक जण खूप मोठे मोठे मेसेज टाकत आहेत चॅटबॉक्स मध्ये, त्यामुळे त्याचा त्रास होतो. एवढे जण असल्यानंतर थोडं अवघड जातं. पण ज्यांनी ज्यांनी प्रश्न विचारले त्यांना उत्तर द्यायचा प्रयत्न केला जातोय पूर्ण. आणि काही वैयक्तिक गोष्टी जरी असतील, अनेक जण संपर्क करत आहेत, तुम्ही त्या लिंक वरती संपर्क करू शकता. तुमच्या प्रश्नांची उत्तरं पूर्णपणे देण्याचा प्रयत्न केला जाईल. आपल्या सर्वांचे हृदयपूर्वक धन्यवाद. हरे कृष्ण.